चला तर बालदोस्तांनो 205 क्वेश्चनकडे पुढच्या व्हिडिओकडे वळत आहोत आपण. जर एखाद्या वर्षाची सुरुवात लीप वर्ष सोडून शुक्रवारी होत असेल तर त्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणत्या वारी येईल. तर बालदोस्तांनो लक्षात ठेवा, 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. केव्हा? जेव्हा साधे वर्ष असेल, लीप वर्ष नसेल त्यावेळेला. मग जर वर्षाची सुरुवात जर शुक्रवारी होते तर शेवटही शुक्रवारीनेच होईल. पर्याय क्रमांक 4. बघा 206. समृद्धी 10 सप्टेंबर 2002ला गुरुवारी जन्मली तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी झाला असेल. बघूया, करूया आता हे. बघा तर बालदोस्तांनो काय म्हटलं की समृद्धी 10 सप्टेंबर 2002ला जन्मली तर तिचा तिसरा वाढदिवस, 2003ला तिचा पहिला वाढदिवस, 2004ला तिचा दुसरा वाढदिवस, 2005ला तिचा तिसरा वाढदिवस. तो कोणत्या वारी आला असेल तर 10 सप्टेंबर 2002 रोजी 10 सप्टेंबर 2002ला गुरुवार होता. ह्या दिवशी गुरुवार होता. मग जर तिचा जन्मवार गुरुवार होता तर तिचा पहिला बड्डे येईल शुक्रवारी, हे की नाही. नंतर 4/2004चा सप्टेंबर म्हणजे इथे फेब्रुवारी गेलेला आहे तर शुक्रनंतर शनी तर तिचा दुसरा वाढदिवस आला रविवारी तर तिचा तिसरा वाढदिवस येईल डायरेक्ट सोमवारी. पर्याय क्रमांक सोमवार असलेला पर्याय क्रमांक पहिलाच. हे आम्ही काढलेलं आहे, आमचं क्लासमध्ये झालेलं आहे. पुढचं बघा 207. 3 फेब्रुवारी 2008 रोजी रविवार होता तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा आला असेल. 3 फेब्रुवारी 2008. 2008 म्हणजे हे लीप वर्ष आहे तर लीप वर्षामध्ये या वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 29 दिवस आहेत. 2008 हे वर्ष लीप आहे. मग 3 फेब्रुवारीला रविवार तर 2 फेब्रुवारीला होता शनी आणि 1 फेब्रुवारीला होता शुक्र. तर त्या महिन्यामध्ये शुक्रवार हा 5 वेळा येईल. येते लक्षामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. बघा परत एकदा समजावून सांगते. बघा बालदोस्तांनो 3 फेब्रुवारी 2008ला रविवार आहे तर साहजिकच 2 फेब्रुवारीला त्याच्या मागचा वार शनी आणि 1 फेब्रुवारीला त्याच्या मागचा वार शुक्रवार येईल. तर त्यांनी काय म्हटलं आहे की कोणता वार 5 वेळा येईल म्हणे. 3 तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा आला असेल तर नक्कीच या महिन्यामध्ये यावर्षी शुक्रवार हा 5 वेळा येईल. कारण 29 फेब्रुवारी हा 2008चा दिलेला आहे ना, तर म्हणजे या ठिकाणी 29 दिवस आहेत. जर 29 दिवस असतील तर 1 तारखेचा वार बरोबर 5 वेळा येतो. 5 वेळा 1 तारखेचा वार येतो. आल्या लक्षामध्ये. त्यामुळे आपण जाणार आहोत पर्याय क्रमांक 4 सोबत. बघा पुढलं 208. जर 29 जानेवारी 1995 रोजी शुक्रवार असेल तर 1 फेब्रुवारी 1996 रोजी कोणता वार आला असेल. बघा 95 नंतर डायरेक्ट 96चा विचारलेला आहे. तर थोडंसं आपण थांबूया, व्यवस्थित लिहू आणि मग समजून घेऊ. चला तर बालदोस्तांनो बघा, जर 29 जानेवारी 1995ला शुक्रवार तर 1 फेब्रुवारी 1996 विचारलेलं आहे. 1 फेब्रुवारी काय विचारलं आहे बालदोस्तांनो 1996 विचारलेलं आहे. 96 हे एक्झॅक्टली जर बघितलं तर 4/4 हे लीप वर्ष येतं. पण आपण काय करू, डायरेक्ट फेब्रुवारीकडे उड्डाण न करता 29 जानेवारी 1995 तर आपण 29 जानेवारी 1996चा वार घेऊन घेऊ. 1996 रोजी येईल आपला शनिवार पुढचा येईल फक्त. मग 1 फेब्रुवारीला कोणता वार येईल असं म्हटलेलं आहे त्यांनी. मग आपण काय करू, 29 जानेवारीला 1996 तर 30 जानेवारीला रवी आणि 31 जानेवारीला येईल सोम तर 1 फेब्रुवारीला पुढचा मंगळवार येईल या ठिकाणी. येते लक्षात बालदोस्तांनो. बघा आम्ही पण मंगळवारच काढले आहेत. जर 29 जानेवारी 1995 रोजी शुक्रवार असेल तर 1 फेब्रुवारी 1996 रोजी कोणता वार आला असेल, मंगळवार येणार आहे. कसं यायला सांगता येईल तुम्हाला. 29 जानेवारी 1995 आपण 29 जानेवारी 1996ची वार काढून घेतला आणि मग त्यानंतर 29ला जर शनी आहे तर 30ला असेल रवी, 31ला असेल सोम तर 1 फेब्रुवारी 1996 हे जर लीप वर्ष असलं ना तरी अजून फेब्रुवारीतला 29 दिवस ओलांडले गेलेले नाही आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट सोमनंतर मंगळवार याचं उत्तर घेतलेलं आहे. चला तर बालदोस्तांनो 209. पल्लवीचा जन्म 15 जानेवारी रोजी झाला. पराग पल्लवीपेक्षा 10 दिवसांनी मोठा आहे तर परागचा जन्म कोणत्या तारखेत झाला असेल. मग आपण काय करू, 15 - 10 करू. या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे बालदोस्तांनो 5 जानेवारी 5 जानेवारी. 2010. बघा, एका वर्षी भारताचा स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता तर त्याच दिवशी शिक्षक दिन मंगळवारीच येईल. लोटी, शिदी, स्वादी, वादी हे एकाच वारी येतात. जर स्वातंत्र्य दिन मंगळवारी येतोय तर शिक्षक दिनसुद्धा मंगळवारी. पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण 2010पर्यंत क्वेश्चन्स घेऊन हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. भेटूया आता पुढल्या व्हिडिओत पुढल्या प्रश्नांसह. मुलांना समजत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.